नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण प्रोटेक्टेड फार्मिंगबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहे. त्यामध्ये पॉलिओस आहे, शेडनेट आहे, पॉलिओसमधले भाजीपाला आहे, त्यानंतर फ्लोरिकल्चर आणि शेडनेटमधला भाजीपाला. त्यामध्ये सगळ्यात मोठा मेजर भेडसावणारा हा प्रश्न आहे तो थ्रिप्स आहे, व्हाईटफ्लाय आहे, माईट आहे, त्यानंतर जमिनीतला येणारा हा नेमॅटोड आहे. हे सगळ्यात प्रोटेक्टेड फार्मिंगमध्ये हे चार हे सगळ्यात जास्त भेडसावणारे गोष्टी आहेत. त्यामुळे थ्रिप्सला कंट्रोल करण्यासाठी पहिल्यापासूनच प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करायला पाहिजे आपल्याला. त्यामध्ये थ्रिप्स यायच्या अगोदर म्हणजे समजा नीम ऑइल असेल, करंज ऑइल असेल की वेगवेगळ्या हे जे एक्स्ट्रॅक्ट असतील, जसे की आपलं कृषीटेकचं इकोसाईड आहे, व्हायरसन आहे, ह्या प्रोडक्ट आपण यूज केले पाहिजेत. तर नेमॅटोडचा पण प्रादुर्भाव सगळ्यात मेजर प्रोटेक्टेडमध्ये आपल्याला जाणवतो. त्यामध्ये जमिनीतून येणारा नेमॅटोडमुळे झाडांची वाढ खुंटते, झाडं पिवळसर होणं, वाढ न होणं, त्यामुळे फुलांचा कार्यक्षमता वीक होणे, फ्रुटिंगला नाही येणे, हा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त आहे. त्यासाठी आपलं कृषीटेकचा निमॅटोसन हा प्रोडक्ट आपण यूज करू शकतो. प्रिव्हेंटिव्हमध्येच मेजर करून आपल्याला प्रोटेक्टेडमध्ये काम केलं तर रिझल्ट बेटर मिळतात. किंवा झालेला इम्पॅक्ट झाल्यानंतर रिझल्ट आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात मिळत नाही किंवा त्याचा दुष्परिणाम आपल्याला जाणवतो. जर नुकसान व्हायच्या अगोदर प्रिव्हेंटिव्हमध्ये जर काम केलं तर त्याचा आपल्याला बेनिफिट चांगल्या पद्धतीने मिळतो. या प्रोटेक्टेड फार्मिंगमध्ये जे काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.